सत्ताधाऱ्यांचे आरोप बिनबुडाचे। मागील काळात मीटिंगा फक्त कागदावरच। शिंदखेडा नगराध्यक्ष कलाताई माडी यांचा विरोधकांना उत्तर। शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये सभा होत नसल्याचा विरोधकांचा आरोप पूर्णपणे खोटा आणि बिनबुडाचा असून दिशाभूल करणारा आहे। वास्तविक पाहता गेल्या 10 ते 12 वर्षाच्या काळात नगरपंचायतीच्या मीटिंगा केवळ कागदावरच उरकल्या गेल्या असा घणाघाती पलटवार नगरसेविका सौ रजुबाई सुभाष माडी यांनी केला आहे। तसेच विरोधकांनी त्यांच्या काळातील कामाची गुणवत्ता जनतेसमोर सिद्ध करावी, आम्ही राजकारण सोडून देऊ असे थेट आव्हान देखील दिले आहे। तर दुसरीकडे नमो उद्यान आणि स्थायी समितीमधील ऐनवेळीच्या विषयांवरून माजी नगरसेवक अरुण देसले यांनी देखील विरोधकांवर संशय व्यक्त करत जोरदार टीका केली असून ठेकेदारावर दडपण आणून ठेकेदारास नकार देणे याबाबत संशय निर्माण होत असल्याचं देखील त्यांनी सांगितले। तर या नमो उद्यानाचा वाद हा कुणाच्या सांगण्यावरून होत आहे, तर याबाबत ऐनवेळच्या विकास कामांना नामंजुरी दिल्याने गावात नाराजी। स्थायी समितीच्या बैठकीत जनतेच्या हिताच्या ऐनवेळच्या आणि अत्यंत आवश्यक असलेल्या विकास कामांच्या विषयांना समोरच्या विरोधकांनी सदस्यांनी नामंजुरी दिली आहे। त्यामुळे शिंदखेडा गावात विरोधकांबद्दल प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून याच नाराजीवरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी विरोधकांनी हा नवा वाद जाणीवपूर्वक निर्माण केले असल्याचा आरोप या ठिकाणी नगराध्यक्षा कलावतीताई माडी, रजुबाई माडी, अरुण देसले यांनी केला आहे। तर शिंदखेड्याच्या विकास कामांना कमी कार्यकाळात या ठिकाणी विविध विकास कामं करीत असल्याने या ठिकाणी विरोधक यांची पायाखालची वाळू सरकल्याने ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने या ठिकाणी विकास कामांना थांबवण्याचा प्रयत्न करीत असून परंतु जनता आमच्या सोबत आहे। विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न हा हाणून पाडू असा देखील प्रतिउत्तर या ठिकाणी नगराध्यक्ष कलाताई माडी, नगरसेविका रजुबाई माडी, अरुण देसले यांनी केले आहे। नाव कलावती सुखलाल माळी, मी लोकनियुक्त नगराध्यक्ष शिंदखेडा। हे लोक जे आरोप करत आहेत ते सूड भावनेने करत आहेत। आम्हाला गावाचा विकास करायचा आहे, पण विकासाला ते अडथळे आणत आहेत। गटारीची समस्या आहे, डापे टाकायचे आहेत या कामांना आणि मुरुम टाकायचं आहे, या कामांना ते अडथळे देत आहेत आणि सूड भावनेने ते माझ्या मुलाबद्दल काहीतरी बातम्या पसरवत आहेत। हे सगळं खोटं आहे। शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष म्हणून मी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या 5 महिन्यात 2 सर्वसाधारण सभा, 2 विशेष सभा आणि स्थायी समितीची सभा घेतली आहे। भारतीय जनता पक्षाचे एकूण 11 नगरसेवक आहेत। नगराध्यक्ष गटाकडे 6 सदस्य आहेत। त्यांच्याकडे बहुमत असल्याने त्यांनी 2 वेळा स्थायी समितीची सभा तहकूब केली आहे। सर्वसाधारण सभेत मंजूर विषयांना स्थायी समितीची सभेत मंजुरी आवश्यक असते, पण त्या गटाकडे बहुमत असल्याने ते कामे करण्यास अडचण निर्माण करत आहेत। उलट त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे। सर्वसाधारण सभा, विषय समिती सभा आणि स्थायी समितीची सभा दर महिन्याला व्हावी असा आमचा आग्रह आहे। सर्वसाधारण सभांमध्ये पाणी पुरवठा योजना फेज 2 आणि गटार योजनेगत पारदर्शकता राहावी यासाठी PMC बदलण्याचा विषय त्यांनी नामंजूर केला। PMC चांगली केली असती तर कामाचा दर्जा आणि गुणवत्ता योग्य राखली जाणार होती। याशिवाय स्थायी समितीच्या सभेमध्ये पावसाळ्यात मुरुम टाकणे, फवारणी करणे, पाणी योजनेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 5 महिन्याचे पगार थकीत आहेत ते देणे इत्यादी विषय त्यांनी नामंजूर केले आहेत। गावामध्ये या विषयाबद्दल चर्चा सुरू झाल्यामुळे त्यांनी या विषयांना कलाटणी देण्यासाठी वेगळा विषय सुरू केला आहे। माझा मुलगा राकेश माळी हा ठेकेदाराला दमदाटी करतो, शिवीगाळ करतो हा बनाव रचलेला आहे। बहुमताच्या जोरावर दबाव निर्माण करून शहराचा विकास करण्याऐवजी वेगळा विषय काढून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शहरातील जनता या षडयंत्राला बळी पडणार नाही। जनतेच्या पाठबळावर आम्ही शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत। 2 महिन्यापासून काम चालू आहे। तिथं 400 ते 500 ट्रिप मुरुम त्या नमो उद्यानच्या कामावर पडलेत। असा कोणता दबाव आला ठेकेदाराला? ठेकेदार चॉईस तर कदाचित आम्हीही केला असेल, तर असं कधी कोणत्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या इतिहासात कोणत्या नगरपालिकेत, नगरपंचायत, महापालिकेत जो ठेकेदार हा प्रत्येकाच्या ताटाखालचं मांजर असतं, ते ताटाखालचं मांजर कधी उलटून जात नाही कोणावर,
पण आमच्याकडे पारदर्शक व्यवहार कलावती ताईंच्या काळात आहे. हे पहिल्यांदा इतिहासात घडतंय. आणि तोच ठेकेदार एकीकडे सांगत असेल की आम्हाला दमदाटी करतात, आमच्याकडून काही आर्थिक प्रलोभन किंवा काही असेल किंवा अवश्य भाषेशी बिघाड करणं वगैरे. आता दीड महिन्यापासून काम चालू आहे, त्याच्यावर एवढा मुरुम टाकला गेला आहे, तेवढा खर्च आला आहे. तर अचानकमध्ये अशी कोणती माशीन, त्यांच्या कोणता आका आला की त्यांनी ठेकेदारांनी आमच्यावर उलटावं किंवा राकेश माळींवर आरोप करावा. राकेश माळी कुठलेही प्रकारचे पदसिद्ध पदाधिकारी नाही आहेत. पहिली गोष्ट हा एक खुलासा करतो, ते नगरसेवक नाही आहेत किंवा नगराध्यक्ष नाही आहेत. मग यांच्या हस्तक्षेप यायच्या आणि त्यांनी बोलायच्या आणि दमदाटी करायच्या, हा मुळात हा विषय मला हास्यास्पद वाटतं. नाही, नवोद्यानाचे उद्घाटन माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल त्या दिवशी राकेश भाऊंचा वाढदिवस न होता आणि राकेश भाऊंच्या वाढनिमित्त कुठल्याही प्रकारच्या विकास कामांचं उद्घाटन झालेलं नाहीये. म्हणजे नमो उद्यान नसेल, दुसऱ्या विकास कामांचं नाही, त्या दिवशी नव्हता. त्या दिवशी फक्त एक कार्यकर्त्याने बॅनरबाजी केलेली होती की भाऊंच्या वाढदिवसानिमित्त असे उद्घाटन शौचालयाचे आणि रस्त्याच्या कामाचे. आणि आमच्या राकेश भाऊंनी स्वखर्चाने संत स्वार्थ व्यायामशाळेचे साहित्य भेट दिले होते, त्याचे उद्घाटन होतं. दुर्दैवी घटना आमच्या गावात माडेवाड्यात घडली होती, त्यामुळे वाढदिवसाकडे कार्यक्रम रद्द झालेले आहेत. बघा, आमच्या या 2025च्या निवडणुकीनंतर सत्ता ज्या दिवशी आमची स्थापन झाली त्या दिवसापर्यंत तर आजपर्यंत दिनांक 28/1/2026 रोजी सर्वसाधारण सभा ही रद्द कशामुळे झाली? राज्याचे उपमुख्यमंत्री मयत झाल्यामुळे त्यांची ती सभा रद्द झाली होती. आणि नंतर दुसरी सभा आम्ही 10/2/2026 रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. तसेच 16/2/2026 रोजी विशेष सभा घेण्यात आली. 27/2/2026 रोजी दोन विशेष सभा झालेल्या आहेत. आणि तसेच 17/4/2026 रोजी स्थायी समिती स्थगित करण्यात आली. कशामुळे? ते त्यांच्या त्या अजेंड्यावरती. आणि त्यांनी असं सांगून द्यावं की स्थायी समिती मागच्या काळामध्ये तुम्ही दर महिन्याला जर घेतली असेल तर मी राजकारण सोडून देईन. 14 वर्षात अशा पद्धतीच्या 3-3 महिन्यांनी त्यातली मासिक सभा सुद्धा त्यांची 3-3 महिन्यानंतरच झालेली आहे. ते जे आज सत्तेवर आहेत आणि ते आम्हाला शिकवत असतील तर त्यांनी आज तुम्हाला मी रेकॉर्ड काढून देतो, नगरपंचायतीचा तुम्हाला पुरावे देतो त्यांचे. असं कधी महिन्या मासिक सभा असेल तर आमच्या नगराध्यक्ष उत्कृष्ट काम करतायत आणि त्यांच्या ज्या सभा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. सर्वसाधारण सभा सुद्धा 13/5/26 झाली. आत्ता चालू 23/6/2026 रोजी स्थायी समितीची सभा झाली. आणि त्या स्थायी समितीमध्ये त्यांनी जे काही विषय होते, लोकांचे अत्यावश्यक जे विषय होते त्यांनाच त्यांनी ते विरोध केला. जे काही असतील ते आपले गटारे असतील, फवारणी असेल, आपले जे काही पाणीपुरवठ्याचे कर्मचारी आहेत बिचारे रोजंदारीनेचे. आणि तसेच आता पावसाळा लागलेला आहे, कुठल्या कॉलनीमध्ये रस्ते नाही आहेत, त्या ठिकाणी डाबाश असतात आणि त्यात ते रोगराई पसरू शकते. त्या ठिकाणी मुरुम टाकून लोकांना चालण्यासाठी असा रस्ता मुरुमची व्यवस्था करण्यासाठी आम्ही ते टेंडर टाकलं होतं. परंतु त्यांनी ते टेंडर रद्द केलं. आणि कुठल्या सभा झाल्याने तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा विचारू शकता, तेवढ्या सभा झालेल्या. ओके.